म्हणजे डायरेक्टली मुंबई. आता मुंबई डायरेक्ट गाठायची. गुजरात म्हणला की ट्रॅफिकचा विषय हार्ड. त्यामुळे आपली मराठी माणसांचे नॉर्थला हाल होतात, लक्षात ठेवा. 53 रुपये कट झाले. बाहेर नाही गेलो असतो तर 50 रुपये गेले असते. आणि आपली पद्धत कधी विसरू नका, लक्षात ठेवा. हाताने जेवायचा, भले कुठल्याही हॉटेलमध्ये असून. बाबा 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 आता 100% अडकलीच आहे गाडी. भाई आरती काढली बघा, यांची बोटीसारखी हालतात बघा. हे बघा सगळेजण याच्यामध्ये मी. छान असा ब्लॉग झालाय. आपली रिटर्नची जर्नी मुंबई ते नोएडा, नोएडा तो परत मुंबई. स्वामी समर्थ मित्रांनो, गुड मॉर्निंग. शिव सकाळ तुम्हा सर्वांना. आता हे बघा, आता जस्ट उठलो, आता निघायची तयारी. कारण अलाराम लावलेला 5 वाजताचा, झोपच कंप्लीट झाली नाही. 5 वाजता 7ला उठलो. बत्ती करे सोडणार. फायनली आपली बत्ती झालेली आहे. आता डायरेक्ट निघायची तयारी. ते म्हणजे डायरेक्टली मुंबई. आता मुंबई डायरेक्ट गाठायची. तुमचं या तिसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. चला मग, कोणती वाट न बघता आपण या प्रवासाला सुरुवात करूया. रिटर्नच्या जर्नीला जो 1350 किलोमीटरचा जो प्रवास होता तो कंप्लीट करून टाकूया. चला. चला. हा, या चिखलात ना बाहेर आलो सकाळ सकाळ. पुढे काय ट्रॅफिक लागला नाही पाहिजे. फक्त एवढीच आशा करतो देवाकडे, ट्रॅफिक नको लागून दे की नाही. नंतर लय प्रॉब्लेम होतील ट्रॅफिक लागली तर. हो, आपण चाललो तर बरोबर 10 दिवसांतर मुंबईच्या आतमध्ये, म्हणजे मुंबईत चाललो 10 दिवसांतर. आणि निघाले आपल्या पावसाने सुरुवात बघा कशी केली आहे. फुल खतरनाक केली आहे. आपली जी झोप झाली ना भाऊ, 1 नंबर झाली आहे. पण आदल्या दिवशी आपण किसनगडच्या अगोदर आपण झोपलेलो आणि सकाळी 7 वाजता निघालेलो. त्याच्यानंतरची आपण गाडी चालवली डायरेक्टली गुजरातमध्ये येईपर्यंत. डायरेक्ट गुजरातमध्ये येणं काय खायची गोष्ट नाही, मला माहिती आहे ना. पाऊस, परत त्याच्यामध्ये खड्डे. राजस्थानमध्ये एवढे खड्डे नाही आहेत, पण जेवढे गुजरातमध्ये जास्त खड्डे सध्या. फक्त एवढीच भीती आहे की पुढे ट्रॅफिक नाही लागला पाहिजे. हो, वरती जाम बघा केवढा लागलाय. आता मी बरोबर भरूचला पोहोचलोय आणि म्हणून मी सर्व्हिस रोडला लागली. बोलो ब्रिजच्या खाली तरी जाऊया, बघा ट्रॅफिक आहे का. कारण 25 मिनिटाचा जाम लागलाय वरती बघा, एवढा ट्रॅफिक आहे. आपण बरोबर पुढे गेलो की या ब्रिजच्या बरोबर अंकलेश्वर लागेल. आणि आता आपण हाय बरोबर भरूचला. हो, हे कधीपर्यंत राहणार असा? हां, हे असं कधीपर्यंत चालणार माहीत नाही भाऊ. हे बघा, हा डायरेक्टली भरूचच्या सिटीमध्ये गेलाय. हीच परिस्थिती कायम राहणार आहे ते आयुष्यभरासाठी. कारण गुजरात आहे. थोडं आपण ब्रिजच्या खालला आलो मस्त की टायमिंग वाचवत. टोल आलाय बघा भरूचचा. हा, रुकता. चला भाऊ, चला चला. गुजरातमधली पॅसेंजर बस बघा, ही बघा. आईला संपूर्ण कचाकच भरले का. मग मला असं वाटते 15-20 जण तरी असतील. हा, 100% ना. म्हणजे इथे बसची गरज नाही आहे गुजरातमध्ये. आता पाठीमागे बघा सुद्धा एक 16 फूट फुल भरलेली. मला असं वाटतं एका कंपनीची आहे, नाही कंपनीचीच माणसं असणार ती. मित्रांनो, आपण आता बरोबर पोहोचलो आहे, म्हणजे वापीच्या इथे. बघायला गेला ना तर ॲक्च्युली ही ट्रिप आहे ना आपल्याला परवडली नाही. कारण आपण तिथे राहिलो 4 दिवस, त्यानंतर परत इथला खर्च. ही ट्रिप आपली लॉस आहे. रेट चांगला भेटला आपल्याला, पण तिथे जो खर्च झाला ना आपला, खतरनाक विषयच नाही तिथल्या खर्चाचा. कारण नॉर्थला जेवणाचे आपल्या मराठी माणसाचे खूप हाल आहेत. नॉर्थला जेवायचे आपला जो मराठी माणूस, महाराष्ट्रीयन लोक, ते आपण नॉर्थला जास्त जेवू शकत तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आपली मराठी माणसांचे नॉर्थला हाल होतात, लक्षात ठेवा. गाडी घेऊन जाणार नाही म्हणून आपल्याला ही ट्रिप परवडली नाही. बाकी काय एकदम ओके. आपल्याला आता ह्या ट्रिपला बरोबर आता आपण 10व्या दिवशी घरी चाललो आहे. 10 दिवस झालेत. 10 दिवसात विचार करतो मी किती कमर्शियल किती नाही. पूर्ण म्हणजे पूर्ण फ्लॉप आहे ट्रिप ही. चला, आता पुढे आपल्याला महाराष्ट्राची बॉर्डर लागेल. आता डायरेक्टली लोकेशनला जाऊया.
भाई साहब ये देखो ऐसी कहाणी आहे भाई ड्रायव्हर की बाबा 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 आता 100% अडकलीच आहे गाडी भाई अर्धी खालेली गाडी एवढ्या खड्ड्यामध्ये काय गरज आहे काय हा आई 40-50 लाखाची गाडी ही अशी जर गाडीला इज्जत दिली नाही 100% मालकाला बुडवणार 100% बरोबर ना गुजरात म्हणला की ट्रॅफिकचा विषय हार्ड रस्ते म्हटले की ट्रॅफिकचा विषय हार्ड गुजरातच्या बघा ना हा संपूर्ण पाडी बघा संपूर्ण मी आता हा रस्ता बघा रस्ता इथे भाऊ विषय हार्ड होणार आहे बारक्या गाड्यांचा तिथे बघा गाड्या अडकल्या मी टाकली इथे सर्व्हिस रोडला पण तिथे गाड्या अडकल्यात आपण पाठी घेऊया भाऊ नाही तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही एवढा आपली गाडी जरा वरती हाईटला आहे ना तर त्याच्यामुळे एवढा विषयच नाही पण इथे जाय बघ हे टाके बघ गाडी तिथे टाकूया चला इथना राईट टर्न मारूया म्हणजे थोडक्यात होता म्हणून बरा झाला नाही तर इथे लय प्रॉब्लेम झाला साहेब तिकडे मला असं वाटलं मीच शातीर आहे पण नाही भाई दुनिया पण लय शातीर इथे सुद्धा बघा शातीर नाही केले सगळेजण इथून पण सर्व्हिसमध्ये टाकतायत इथून प्रवास करायलाच अवघड झालाय भाऊ चला आता झेलूया ही ट्रॅफिक मित्रांनो हालत बघा यांची बोटीसारखी हालतात बघा हे बघा सगळेजण याच्यामध्ये मी सुद्धा आहे वापी गुजरात भाऊ आता पुढे आपल्याला लागेल बरोबर बॉर्डर लागेल आपल्या महाराष्ट्राची हे संपूर्ण वापी आता पुढे आपला रस्ता लागेल तुला सुद्धा चांगला लागेल कारण पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे तो आपला महाराष्ट्राचा आता नुकताच झालेला तर मंडळी आपण बघा आता महाराष्ट्रामध्ये एंट्री करतोय इतर वेळेस आपण बाहेर ना जातो 50 रुपये देऊन आणि आतमध्ये आहे फक्त 57 रुपये का 53 रुपये एंट्री आहे काटा आहे तो काटा करून आपल्याला जावं लागते आणि आपण काही ह्यावेळी का आपली ओव्हरलोड नाही आहे तर त्याच्यामुळे काही टेन्शन येत नाही अंडरलोडच आहे त्यामुळे एवढा विषय येत नाही पण आपण खूप महिन्यानंतर आपण ह्या काट्यावर चाललो म्हणजे बॉर्डरच्या आतमध्ये चाललो पण तिथे सुद्धा बाहेर सुद्धा 50 रुपये द्यावं लागणार आणि इथे सुद्धा त्यापेक्षा इथे गेलेलं काय वाईट आहे आपल्या गाडीचं वजन सुद्धा आपल्याला कळेल आणि आपण खूप दिवसानंतर परत महाराष्ट्रामध्ये माघारी येतोय परत अशी परिस्थिती असते म्हणजे अशी लाईन असते आणि पाठीमागे तुम्ही बघितलं असाल की एवढे खड्डे होते की जाताना तुम्हाला बोललो की भयानक मला त्रास झाला गुजरातमधनं जाताना म्हणजे कुठे नोएडाला आणि येताना विचार करा किती त्रास झाला असेल भाऊ एक तर ऑडी पूर्ण डुबलेली खाली बाबा त्या अशा तर मोठ्या गाड्या 50-50, 60-60 लाखाच्या गाड्या अशा जर पाण्यात डुबायला लागल्या त्या पैशाची व्हॅल्यू काय गाडीसाठी काहीच नाही भाऊ म्हणून माणसाने पैसा कमवा आणि इथेच ठेवून जावा कुठे घेऊन जायचं नाही चला आपण बॉर्डर क्रॉस करूया आणि मस्त पुढे जाऊन पाहिजे जेवायला बसूया कारण खूप भूक लागते सकाळी नाश्ता नव्हता केला आपण डायरेक्टली चहा प्यायलो त्या हॉटेलमधनं आणि डायरेक्ट निघालो आलो आपण काट्यावरती बघा इथे वजन काय माहीत नाही 2590 2600 किलो आहे थँक्यू फायनली किती रुपये कट झाले 53 रुपये भाऊ 53 रुपये कट झाले बाहेर नाही गेलो असतो तर 50 रुपये गेले असते पण इथे आपल्याला आपल्या गाडीचं वजन तरी आपण लिगली चाललोय बाहेर नाही गेलो असतो तर तुम्हाला सांगतो बाहेर समोरच बरोबर ट्रॅफिकवाले असतात त्यांनी पकडलं तर परत ते 50-100 भ्रष्टाचार भ्रष्टाचार हे पुरा दुनिया ही भ्रष्टाचार आहे बाहेर काय चुकून शब्द आले तर भाऊ काहीतरी समजून घ्या आपल्या बारक्या भावाला चाललोय बाहेर चला मित्रांनो चला आता बॉर्डर सोडून भरपूर पुढे आलो आपण जरा जेवायला जाऊया भाऊ कारण का जेवून घेऊया आता मुंबईमध्ये आपण पोचू घरी का आपल्याला पहिला गाडी खाली करावं लागेल नंतर मग घरी जावं लागेल हे बघ इथे थांबले बरोबर हॉटेल मेट्रो रूम चला इथे गाडी लावूया पार्किंगला आणि मस्तपैकी आपली आवडती डिश मागूया चला हे बघा ह्या ठिकाणी गाडी लावली पार्किंगला आणि अशी इथे मोठी स्लॉट आहे पार्किंगचा आता आपण डायरेक्ट फ्रेश वगैरे झालो पहिला आता जाऊया डायरेक्टली जेवायला भाऊ उतरलं म्हणजे पाय एवढे दुखायला लागले ना काय मग आता झेपत नाही की काय माहीत नाही पण चला जाऊया डायरेक्ट जेवायला बघा इथे मस्त की हा मनोर आहे मला असं वाटते इथे हॉटेलला पण वरती नाव लिहिलं आहे मनोर म्हणून चला आतमध्ये जाऊया डायरेक्ट जेवायला हां आतमध्ये आलो आता या हॉटेलला खूप छान एकदम आहे ॲक्च्युली स्वच्छता वगैरे खूप भारी आहे एक पाण्याची बॉटल घेतली कारण पाणी आपला थोडा संपलेला
आपल्या जारमधला पाणी आहे ना तो थोडासा संपायला आलेला आहे. त्याच्यामुळे विचार केला की बिस्लरी घेऊया. आता काय घरी पोचायला आलो, ऑलमोस्ट आता पोचायला आलो आहे. मस्त आपण ऑर्डर दिलेली आहे दाल खिचडी. हां हां पोट भरून खाऊया भाऊ. सकाळी नाश्ता नव्हता गेला, आता भाऊ आपण खाऊ. ही बघा भाऊ केवढी आहे. ते पण बटर टाकून दिली आहे, कारण आता ना ॲक्च्युली ऑइली खाणं बंद म्हणजे बंद. स्पेशली खिचडी खायला या. पहिला घास आपल्या हाताने सुरुवात, कारण आपण मराठी आहोत. आपली जेवणाची सुरुवात आपल्या हातानेच केली पाहिजे. मक्खन ॲक्च्युली खिचडी पोटाला हानिकारक नाही, पण जर भाजी ऑइल बिल असेल तर मग लय प्रॉब्लेम होतो. लय भारी भाऊ, लय म्हणजे काय एक नंबर. नाक फोडा. छास असणं खूप गरजेचं आहे. पोटाला थंड पाहिजे. चमच्याने काना जेवत आहे, कारण चमचा भले जरी तो धुवून येतो किचनमधनं, पण तो प्रत्येकाच्या तोंडात जातो. काय माहीत कोण कुठला माणूस कसा असेल आणि काय रोग असेल त्याला, ते आपल्याला माहीत नाही. म्हणून आपल्या हाताने स्वच्छ हात धुवा आणि मग सगळ्या हाताने जेवा. आपली जी पद्धत आहे त्या पद्धतीत, आणि आपली पद्धत कधी विसरू नका. लक्षात ठेवा, हाताने जेवायचा. भले कुठल्याही हॉटेलमध्ये असून दे, मोठा असून दे छोटा असून दे, हाताने जेवलेलं चांगलं असते. चला हे बघा, आता जस्ट आता आलो जेवून बाहेर. मस्त की पोट भरला, पण क्वांटिटी थोडी कमी होती. पण भाऊ टेस्ट एक नंबर. आणि स्वच्छता भाऊ हेच पाहिजे. स्वच्छता तर खरी चांगली असते. बघा आपली गाडी, आणि आपल्याला जायचं डायरेक्टली आता पुढे बरोबर मनोर लागेल. चला निघूया. हालत लय खराब झाली भाऊ, हालत एवढी खड्ड्यातनं आपटत आली आहे ना. चला मुंबई जाऊया, पहिला बघूया. निघालो मेट्रो हॉटेलवर ना भाऊ. घोडबंदर ते तलासरी हा नुकताच बघा आपला हायवे झालेला आहे. आणि या हायवेला विचार करा, एवढे पॅच आहेत मारलेले आहेत ना, असं वाटतं 2 वर्ष पण झाले नसतील या हायवे बांधून. आणि आता एवढे मोठे पॅच, हो गाडी पूर्ण आपटते. हे दिसतो तुम्हाला पॅच, संपूर्ण गाडी आपटते आहे. विचार करा, हा 2 वर्षाचा हायवे ना, जी पहिली परिस्थिती होती तीच होणार, सेम कंडिशन. हो एवढी गाडी आपटते ना प्रमाणाच्या बाहेर. तुम्हाला दिसत ती पॅच, गाडी खुळखुळ झाली खुळखुळा. आता घरी जाऊन जेव्हा आराम करेल तेव्हा ते एकदम परफेक्ट बसेल, मजबूत परत एकदा. तेव्हा पुढे टोलला आलेला आहे बरोबर. जस्ट आपण आता वसई सिटी सोडली. सिटी म्हणजे गावच आहे तो ॲक्च्युली. हो नो पोचलो बघा आपण बरोबर. आता घोडबंदरच्या ब्रिजवरती आहे. हा जुना माल आहे, नवीन वाला तेव्हा त्या साईडला आहे. आणि मी आता जस्ट आता पार्टीला फोन केलेला. पार्टी बोलली कि आज खाली नहीं होएगा, कल खाली होएगा. बोलो क्यों ऐसा, क्यों? घर सामान तो है. नहीं घर सामान हो तो क्या हुआ, लेकिन मैंने तो 3 दिन डेट बाद का बोला था. मी तिला बोलो मैं इतना क्यों फास्ट आया. हो मेरे को नहीं मालूम, मला अशी बोलायला लागली. मग आता डायरेक्टली मी त्या ट्रान्सपोर्टरला फोन करणार आहे आणि सांगणार त्यांना की भाऊ मी आलो लवकर, मग मला 2 दिवसाची खोटी लागणार आहे. 2000 रुपये पर डे. हे बघा, तर इथं पहिला बाहेर पडूया. तलासरीपासून ते इथपर्यंत आपल्याला अजूनपर्यंत काय ट्रॅफिक नव्हता लागलेला, पण आता घोडबंदरला थोडासा लागला आहे नॉर्मली. बघूया आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला काय लागतोय. बघा मुंबईची आता सुरू झालेली आहे. काय करतोय हा का माहीत नाही गाडीवाला. लेपला चाललाय, त्याला इथून इथे चाललाय, इथून परत तो इथे चालला, आता इथून बघ सरळ चाललाय. काय आहे मुंबई, असे गाडी ड्रायव्हर आहेत ना. चला भाऊ मुंबईची अड्डा सुरू. बोरिवली हा या साईडला दैसर आहे. आतमध्ये आलो बाबा मुंबईच्या एकदा, म्हणजे कंप्लीट 3000 किलोमीटरची आपली ट्रिप झालीच आहे ऑलमोस्ट. कसा होणार कोकणी माणसाचा, जर कोकणी माणूस गणपतीच्या दिवशी जर गावात नाही गेला तर भाऊ लय दुःख होतं त्याला. मी माझ्या मनाला मी असं एक म्हणजे दाबून ठेवलं आहे की किती दुःख झालं आहे ते. पण मला लय इच्छा होती गावी जायची. मी ह्या ट्रिपला आयुष्यभरासाठी विसरणार नाही, कारण मी दरवर्षी जातो गावी. 1 नाही 2 दिवस तरी 100% जातो. पण ह्या ट्रिपनी मला आयुष्यभरासाठी मला आठवण ठेवली, यादगार राहिली आपली ट्रिप नोएडाची. काय ट्रिपला तर फायदा झाला ना आपल्याला यावेळी, पण गणपतीला गावी जायचं वेळ राहिला या ट्रिपमुळे.
हा लेफ्ट साईडला गेला ना, हा डायरेक्ट याच्या पाठीमागे आहे बरं BKC. आणि आपण राहतो तुम्हाला माहिती आहे प्रभादेवीला. प्रभादेवीवरनं BKCला यायला साधारण 5 ते 5.5 किलोमीटर आहे. आणि ह्याच ठिकाणी आपल्याला BKCला खाली करायची आहे गाडी. तर आता जो मटेरियल आहे ना, आता खाली करायचं नाही. ते बोलले की तुम्हारो खाली करेंगे, म्हणजे उद्या खाली करतील. म्हटलं ठीक आहे, चलेगा, नो प्रॉब्लेम. नशीब माझ्या घराजवळच आहे. आणि नशीब पण बघा माझा की भाऊ माझ्या घराजवळ अनलोडिंग पॉईंट भेटला, ती बुकिंग भेटली घराजवळची. टेन्शन नाही भाऊ. चला आता डायरेक्ट जाऊया आपल्या घरी, पार्किंग करूया गाडी आणि डायरेक्ट घरी जाऊया. चला. बरं माझ्या बारके लेकीला सुद्धा बरं नाही, तब्येत नाही तिची बरोबर, व्हायरल फीवर आलेला आहे. चला. तुमच्या आशीर्वादाने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने पोचलो बाबा एकदा बघा सिद्धिविनायक मंदिराच्या इथे, म्हणजेच प्रभादेवीला. चला आता डायरेक्टली घरीच. बोला गणपती बाप्पा मोरया. हा मित्रांनो, फायनली गाडी बघा इथे पार्किंग केली आहे. भेटत नव्हती गाडी पार्किंग, पण 2 बाईक इथनं काढल्या आणि अपोजिट साईडला लावल्या. जाम म्हणजे जाम थकलो आहे आणि खड्ड्यांचा प्रवास खतरनाक झालेला आहे. बरोबर 1380 किलोमीटर आपली रनिंग झाली आहे. जाताना झालेली बरोबर 1460 किलोमीटर, म्हणजे टोटल 3000 पकडून चला. परत नोएडामधनं आपण परत ह्याला आलेलो, फरीदाबादला आलेलो. परत फरीदाबादवरनं परत बिलासपूरवरनं परत आपण गेलेलो गुरगावला. गुरगाववरनं परत गेलो आपण डायरेक्टली परत फरीदाबादला. अशा बुकिंगसाठी मी एवढा तरसलेलो, खूप म्हणजे खूप तरसलेलो. आणि फायनली तेव्हा बुकिंग आपल्याला भेटली ही, आणि तीसुद्धा डायरेक्टली आपल्या घराच्या जवळची बँड्राला BKCला. अजून आपली गाडी खाली झालेली नाही. त्यांनी आपल्याला बोललं टुमारो, म्हणजेच उद्या आपल्याला बोलवलं आहे. तर आपला जो किलोमीटर होता भाऊ बरोबर 1380 किलोमीटरचा आपला प्रवास आता कंप्लीट झालेला आहे. भाऊ आपला जो टोल लागला आहे 2000 रुपयाचा आपण रिचार्ज केलेला आहे. ह्यावेळी पण 2000चा केलं, कारण जाताना आपल्याला एक्सपिरियन्स झालेला की आपण 2000मध्ये पोचू शकतो. म्हणून 2000चा रिचार्ज केला. फक्त 20 रुपये राहिले. जातेवेळी फक्त आपले 50 रुपये राहिलेले, पण ह्यावेळी आपले 20 रुपये राहिले. आपली टिपी तर सगळ्या होत्या. एक तर हरियाणाची सुद्धा होती. दुसरी गोष्ट म्हणजे आपली गुजरातची सुद्धा आपण जेव्हा स्टेटमध्ये पोचायच्या अगोदर 10 मिनटं अगोदर काढली आपण गुजरातची, ती सुद्धा 230 रुपये टिपी आहे. आणि राजस्थानची तर पूर्ण महिनाभर आहे. आपली सप्टेंबरच्या 20 तारखेपर्यंत ती असणार आहे. डिझेल टाकला आपण बरोबर 9000 रुपयाचा आपण डिझेल टाकला, 9-8,500 रुपयाचं डिझेल टाकलं. अजूनसुद्धा 2 पॉईंट बाकी आहेत. म्हणजे आपल्याला ह्यावेळी येताना फुल एव्हरेज दिलेलं आहे. जाताना पण दिलेलं आहे एव्हरेज, जाताना ओव्हरलोड घेऊन गेलो, येताना पण आपल्याला फुल एव्हरेज दिलेलं आहे. फक्त 400 किलो माल आहे. तुम्ही काठ्यावरती बघितलात आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती फक्त 400 किलो माल आहे. आपलं 2 टन आपल्या गाडीचं वजन आहे. खूप मजा आली. आणि फक्त त्रास झाला तो म्हणजे फक्त गुजरातमध्ये भाऊ नकोसं वाटते. आणि पुन्हा ते गुजरात, अहमदाबाद, पुन्हा ते अहमदाबाद, प्लस मुंबई ते अहमदाबाद ते परत मुंबई, हे जर कोण लाईन करत असेल ना भाऊ, त्यांना सॅल्यूट आहे. कारण एवढा खड्ड्याचा प्रवास करणं आणि माल पोचवणं, परत माल घेऊन येणं, हे खायची गोष्ट नाही. खूप त्रास होतो भाऊ, खूप म्हणजे खूप. गाडीची अक्षरशः वाट लागते. अलाइनमेंट वगैरे सगळी मला वाटतं बॅलन्सिंग वगैरे सगळी तुटून जाते. नंतर परत आपल्याला बॅलन्सिंग करायला लागते. भावानो खूप छान असा ब्लॉग झाला आहे. आपली रिटर्नची जर्नी मुंबई ते नोएडा तो परत मुंबई. मजा आली यार ही जर्नी करायला. तुम्हाला कशी वाटली ही जर्नी तर नक्की कमेंट करा. रिटर्नची जर्नी पहिले 3 तर तुम्ही ब्लॉग सगळे बघितले, 4 ब्लॉग. येताना आपण 3 ब्लॉग बनवलेले, जाताना आपण 4 गेलेले. कारण जाताना आपल्याला भरपूर असा वेळ होता, येताना आपल्याला वेळ नव्हता. आपण हे आता रजा घेऊया. कशी वाटली मित्रांनो ही ट्रिप जर्नी, तर मित्रांनो नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक आणि शेअर जास्त करा. तर चला भेटूया आपण अशाच नवीन ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.